नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, भाजपच्या विरोधकांना तितक्याच भाजपच्या समर्थकांना एक प्रश्न सतावतोय, आणि फक्त समर्थक विरोधकांपुरतं नाही, राजकारणाचा अभ्यास करणारे, विश्लेषण करणारे पत्रकार, संपादक वगैरे जे लोक आहेत, या सगळ्यांना एक प्रश्न सतावतोय की जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचाच होता किंवा द्यायचाच होता, तर मग तो इतका लांबवला कशाला? आधी ते आंदोलन सुरू झालं, मग वांगचुक यांचं उपोषण सुरू झालं, त्यानंतर इकडून तिकडून इतका गदारोळ केला गेला. एक प्रकारे या आंदोलनाला ताकद देणं आणि विरोधी पक्षांच्या राजकारणाला ताकद देण्याचं काम या राजीनाम्याच्या विलंबाने केलं, अशी तक्रार समर्थकांची आणि विरोधकांची आहे, आणि राजकीय विश्लेषकांची सुद्धा आहे, की त्यांना हे रहस्य उलगडलेलं नाही की जर तुम्ही राजीनामा घेणार होता तर पहिल्या आठवड्यात सुद्धा या विषयाचा राजीनामा घेऊन त्या विषयातली हवा काढून टाकता आली. नेहमी एक गोष्ट होत असते मित्रांनो, जेवढा तुमचा विरोध टोकाचा होत जातो तितकी समोरची प्रतिक्रिया सुद्धा टोकदार होत असते. तुम्हाला आठवतं, मुंबईत गिरणी कामगारांचा संप अचानक सुरू झाला होता दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली. मला वाटतं त्या सामनाचं ऑफिस आहे, ती गल्ली जी मधली आहे, तिथे स्टँडर्ड मिल म्हणून होती, आणि त्या मिल मध्ये पहिला गिरणी कामगारांचा संप झाला आणि बेमुदत संप झाला. त्यांनी संप पुकारला आणि नंतर ते दत्ता सामंतांकडे गेले, आणि त्यांचं नेतृत्व दत्ता सामंतांनी स्वीकारलं म्हटल्यानंतर हळूहळू करत मुंबईतल्या जवळजवळ सगळ्या गिरण्यांमध्ये पेव फुटलं, आणि जो तो दत्ता सामंतांकडे जायला लागला. सांगायचा हेतू असा की जेवढी प्रतिक्रिया टोकदार येते तेवढीच त्याचा पडसाद उमटत असतात. आणि म्हणून त्या आंदोलनातली एक घोषणा माझ्या कायम लक्षात राहिली, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. हे जे येतं ना, याला टोक म्हणतात, आंदोलनाला धार येणं म्हणतात. की कोण म्हणतो आम्हाला बोनस मिळणार नाही, आम्ही बोनस घेतल्याशिवाय राहणार नाही, ही त्या गिरणी कामगारांची घोषणा होती. आज त्या गिरणी कामगारांचं त्या आंदोलनाचं काय झालंय तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या गिरण्या गेल्या, ते मालक गेले, त्या गिरण्यांच्या जागी आज मोठमोठे मॉल आणि टॉवर्स उभे आहेत. तो गिरणी कामगार मुंबईच्या बाहेर फेकला गेला, देशोधडीला लागला. पण घोषणा काय होती, घोषणेतला आवेश काय होता? कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. राहिलाच नाही, तुम्ही राहिला नाहीत, गिरण्यांची जागा जागेवर आहे, गिरण्या राहिल्या नाहीत. पण आवेश जो असतो तो आवेश महत्वाचा असतो, आणि जितकं तुम्ही दाद देत नाही असं दिसतं तेव्हा मग समोरची धार अधिक टोकदार होत जाते. पण वेळीच जर थोडंफार काहीतरी देऊन तडजोड केली तर त्या आंदोलनातली हवा निघून जाते, असंही म्हटलं जातं. पण याची दुसरी बाजू सुद्धा आहे. ती दुसरी बाजू अशी आहे की जितकं तुम्ही ताणून धरता तेवढी मैदानात लढायला उतरलेली जी बाजू असते त्यांची ताकद हळूहळू करत क्षीण होत जाते. जसं त्या मॅरेथॉन वगैरे धावण्याच्या स्पर्धा असतात, 100 मीटर, 500 मीटर, 5 मीटर, 17 मीटर वगैरे वगैरे, 17 किलोमीटर वगैरे वगैरे, त्यामध्ये जितकी दूर पल्ल्याची धाव स्पर्धा असते तितकी तुम्हाला जिंकण्यासाठी आपली ऊर्जा पुरवून पुरवून वापरावी लागते. लवकर तुमची ऊर्जा संपली तर तुम्ही मध्येच थकून भागून कोसळून पडता आणि स्पर्धेच्या बाहेर फेकले जाता. त्यामुळे धावाच्या स्पर्धेमध्ये उतरलेले
खेळाडू तुम्ही बघितले, धावपटू बघितलेत, तर त्यामध्ये जिंकणारा असतो तो सुरुवातीच्या काळामध्ये मागे पडलेला धावपटू किंवा स्पर्धक आपल्याला वाटतो, कारण तो अतिशय संथ गतीने धावत असतो. आपले पाय, आपल्या मांड्या दुखणार नाही, आपली ऊर्जा संपणार नाही, अशा रीतीने तो हळूहळू मार्गक्रमणा करत असतो. त्याचा हेतू साफ असतो की त्याला आपली ऊर्जा शेवटच्या टप्प्यापर्यंत ठेवायची असते आणि शेवटचा जो काही 1-2 किलोमीटरचा टप्पा असेल तो आल्यानंतर फुल स्पीड मध्ये सुटायचं आणि ती फिनिश रेषा पूर्ण करूनच कोसळायचं. पण ती जी असतं, सर्वाधिक स्पीड जो असतो तो शेवटच्या टप्प्यात आला पाहिजे. अशा रीतीने असं नाही तर तुमच्यातली हवा निघून जाते आणि म्हणून आंदोलन लांबवणं यासाठी सत्ताधारी प्रयत्न करत असतात आणि आंदोलन लवकरात लवकर आटोपावं यासाठी नियोजित पद्धतीने आंदोलनकर्त्यांना जावं लागतं. ह्या दोन्ही बाजू नसल्या तर गोंधळ होतो आणि म्हणून असं म्हटलं जातं की लवकर एकदाचा तो राजीनामा टाकला असता धर्मेंद्र प्रधानचा, तर मग हे आंदोलन इतकं लांबलं नसतं असं अनेकांना वाटतं. पण हे तर सोपं उत्तर आहे आणि असंही म्हटलं जातं की अवघड प्रश्नांचं सोपं उत्तर मागायचं नसतं आणि शोधायचं नसतं, कारण सोपं उत्तर शोधायला सोपं असतं पण म्हणून ते परिपूर्ण नसतं, कारण प्रश्न अवघड आहे आणि प्रश्न अवघड आणि गुंतागुंतीचा असतो तेव्हा तो अनेक बाजूने विचार करून सोडवावा लागतो. त्याचं उत्तर आणि समाधान वेगवेगळ्या मार्गाने शोधावं लागतं आणि म्हणून आज जो अनेकांना प्रश्न सतावतोय की जर तुम्ही राजीनामा घेणार होता तर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा प्रतिष्ठेचा विषय करायला नको होता. पण मित्रांनो, हा विषय फक्त चर्चेसाठी नसतो. जिथे राजकारण आणि सत्ताकारण असतं तिथे दूरगामी परिणामांचा विचार करायला लागतो. इतक्या झटपट कमी मेहनतीमध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आंदोलकांच्या आणि विरोधकांच्या पदरात पडला असता तर त्यांच्या अपेक्षा वाढल्या असत्या. जी गोष्ट आपण झुंज करून मिळवतो, लढून मिळवतो, ती मिळाल्यानंतर आपण यशस्वी झालो याच्यानंतर श्रम परिहाराकडे माणसाचा स्वभाव जातो आणि म्हणून आपोआप आंदोलन गुंडाळण्याची घाई होते आणि म्हणून जितकं आंदोलन लांबेल तेव्हा निराशा 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 चारी बाजूनी दाटून यायला लागते आणि आंदोलनाच्या नेतृत्वाला हे आंदोलन कधी एकदा संपतं असं वाटावं लागतं. ते वाटेल तेवढं मग त्या आंदोलनाला विरोध करणारे जे असतात ते आक्रमक होऊ शकतात आणि लवकर आंदोलन संपलं, त्यांच्या मागण्या झटपट मान्य करून टाकल्या तर त्यांच्या मागण्या वाढत जातात. तुम्हाला आठवतं ना, हळूहळू जी चर्चा सुरू झाली होती की लवकरच प्रधान यांचा राजीनामा मोदी घेतील आणि तो घेतला की मग आम्ही खुद्द पंतप्रधानांचा राजीनामा मागू. ही चर्चा तुम्ही ऐकली होती. ठीक आहे, ते काय झालं सोडून द्या, पण आंदोलन संपल्यानंतर हे आता राहुल गांधी जे त्यामध्ये लुडबुडत होते आणि त्यांच्या हातातला हा मुद्दा या अचानक उपटलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने हिसकावून घेतला तर आपली मागणी अधिक धारदार आणि आपली आक्रमक मागणी दिसावी म्हणून राहुल गांधींनी थेट गृहमंत्री अमित शहाचा राजीनामा मागायला सुरुवात केली. हे होणारच होतं. जर तो राजीनामा प्रधानांचा हा पहिल्या आठवड्याभरात झाला असता तर आंदोलन फार पेटलेलं दिसलं नसतं, नक्की मान्य आहे. पण इतक्या सहजगत्या जर आपण प्रधानांचा बळी घेऊ शकतो तर मग थेट पंतप्रधानांचा बळी घ्यायला काय हरकत आहे. थोडा आणखीन जोर लावू, एक धक्का और दो
आणि अमुक तमुक तोड दो अशी पूर्वीच्या आंदोलनातली घोषणा असायची. नेमकी तीच गोष्ट इथे असते. थोडा जोर लावला तर मोदीला पण भान येऊ शकतो. हा आत्मविश्वास तयार व्हायला लागतो आणि तो आत्मविश्वास बळावला तर आंदोलनाचा विस्तार वाढत जातो आणि कुंपणावर बसलेले अनेक जण त्या आंदोलनात उतरून आपली विफलता किंवा वैफल्यग्रस्तता कमी करायचा प्रयत्न करतात. आंदोलनाची ताकद वाढत जाते आणि म्हणून आंदोलन सफल होताना दिसू नये याची काळजी घेत घेत आंदोलन हाताळणं सत्ताधारी पक्षाला आवश्यक वाटत असतं. आणि म्हणून मग जेवढा विलंब होईल आणि आंदोलनकर्त्यांचा धीर सुटत जाईल या दृष्टीने सत्ताधारी पक्ष आपले डावपेच खेळत असतो. आणि हीच तर गंमत आहे. जितकं ते लांबत गेलं तितकं विषय गळ्याशी येत गेला आंदोलकांच्या. काहीतरी तुम्हाला आठवतं ना, शेवटी खुद्द वांगचूक जे आमरण उपोषणाला बसले होते त्यांनीच मेसेज पाठवला, काय माझ्या मृत्यूची प्रतीक्षा करताय का? त्यांना खात्री पटली होती की आंदोलकांमध्ये जे सूत्रधार आहेत त्यांना आपला बळी हवाय आणि आपल्या चितेवर हे आपापल्या राजकीय रोट्या भाजून घ्यायला टपलेले विरोधी पक्ष आहेत. यात आपण मरायचं का याचा निर्णय सोनम वांगचूक यांना घ्यावा लागला. आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या सोर्सेस मधून सरकारला कळवलं की कमीत कमी मला उचलून इस्पितळात तरी न्या आणि मला पळायचा एक मार्ग, एक पळवाट द्या. आणि त्याप्रमाणे ते झाल्यानंतर आंदोलन बारगळणार असं वाटत होतं. पण ते सरकारला बारगळायला नको होतं. सरकारचा निर्णय आधी झालेला होता की या सगळ्या गडबडीमध्ये प्रधान यांचा राजीनामा मिळाला तर विजयी झाल्यामुळे आंदोलनकर्त्यांना काढता पाय घ्यावा लागेल. पण त्याच वेळेला भाजपच्या समर्थकांमध्ये सुद्धा प्रधानांविषयी युजीसी प्रकरणाने जी नाराजी होती ती जाण्यासाठी प्रधान यांना तात्पुरतं बाजूला करणं आवश्यक होतं. पण ते इतक्या सहजासहजी केलं तर विरोधक माजोरी होतील आणि समर्थक चिडतील. त्या दोन्हीतून मार्ग काढण्यासाठी मोदी आणि शहा या भाजपच्या नेतृत्वाने एक चलाखीचा मार्ग अवलंबला होता की या सगळ्या आंदोलनाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करायचं आणि ते आंदोलन अधिकाधिक चिघळत जाईल अशा दृष्टीने हाताळायचं. आणि जितकं चिघळत जाईल तितकं आपोआप धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा आंदोलनकर्त्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनून जातो. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की वांगचूक यांनी इस्पितळात भेटायला आलेल्या मंत्र्यांना, मला वाटतं जितेंद्र जोशी, जितेंद्र सिंग आणि जे पी नड्डा यांना सांगितलं कमीत कमी या विषयावर, परिवर्तनाच्या विषयावर लोकसभेत चर्चा होईल, प्रधानांच्या राजीनाम्याचा विचार होईल, एवढं तरी कबूल करा. म्हणजे हळूहळू करत आंदोलनकर्त्यांचा आत्मविश्वास ढळत चाललाय याचा अंदाजही सरकारला आलेला होता. म्हणजे जो पत्ता आपण त्यांना देणार आहोत, आपण जो राजीनामा देणार आहोत, आंदोलन यशस्वी झाल्याचा देखावा करायला जो पत्ता विरोधकांना पाहिजे तो देणार आहोत, पण त्याच्या बदल्यात मोठी किंमत आंदोलनकर्त्यांकडून वसूल करायची ही भूमिका किंवा हा डावपेच होता. आणि म्हणूनच प्रधानांचा राजीनामा व्यवस्थितरित्या लांबवण्यात आला. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, तर याविषयी पहिल्यांदा कमीत कमी चर्चा करा. इथपर्यंत सोनम वांगचूक आले होते आणि त्याप्रमाणे सरकारने आणि लोकसभेने या पेपर फुटीच्या विषयी चर्चा करण्याला मंजुरी देऊन टाकली होती. त्याच्यासाठी अख्खा दिवस ठरला होता आणि जे काय आरोप प्रत्यारोप वगैरे वगैरे झालं त्याला उत्तर देण्याचं काम संसदेमध्ये खुद्द धर्मेंद्र प्रधान यांनीच केलं. जे पेपर फुटीच्या निमित्ताने वेगवेगळे आरोप झाले, आंदोलनात आरोप झाले, या सगळ्याची पुनरावृत्ती संसदेमध्ये आणि लोकसभेमध्ये झालेली होती.
आणि त्या सगळ्याला सरकारच्या वतीने उत्तर देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते धर्मेंद्र प्रधान यांनीच केलं. आणि त्यामुळे सगळेच्या सगळे मीडियापासून विरोधी पक्षापर्यंत प्रत्येक जण छाती ठोकपणे सांगायला लागले की मोदी कोणाचा राजीनामा घेणार नाही, मोदी कधी कोणाचा राजीनामा घेत नाही. मोदींच्या इतक्या दीर्घकालीन सत्तेच्या राजकारणामध्ये कधीही कुठचाही राजीनामा आंदोलनाच्या दबावाखाली घेतला गेलेला नाही. या भूमिकेला किंवा या मनस्थितीला खतपाणी घालण्यासाठीच चर्चा घडवून आणली गेली. पण चर्चेला उत्तर देताना धर्मेंद्र प्रधानच विरोधकांच्या समोर उभे ठाकले होते. आणि त्यामुळे आता राजीनामा होत नाही, आंदोलन पुढे खेचायचं कसं हे चिंतेचं वातावरण विरोधकांच्या गोटामध्ये सरकारने आधी निर्माण करून घेतलं. थोडक्यात कधी एकदा आंदोलन संपते की हिंसाचाराचा भडका उडेल इथपर्यंतची भीती विरोधी गोटात निर्माण करण्यात आली. संसदेवरचा मोर्चा ठोकून काढण्यापर्यंत परिस्थिती गेली. हे सगळं घडवून आणलं गेलं असं मी म्हणेन. हिंसाचार घडवून आणला गेला नाही, पण हिंसाचार उफाळू शकतो हे गृहीत धरूनच परिस्थिती तिथपर्यंत गेलेली होती. पण त्यामागचा हेतू असा होता की आंदोलन लांबवण्याची ताकद विरोधी पक्षामध्ये उरू नये. त्यामुळे वेळ आल्यानंतर त्यांना पळवाटही द्यायची ही तयारी ठेवलेली होती. आणि त्यामुळेच शेवटी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलनाचा घाशा गुंडाळला जावा म्हणूनच हा विषय इतका ताणला गेला होता. जसं सौदेबाजी आपण करतो ना, बाजारात अगदी दुकानामध्ये भाजीमध्ये बार्गेनिंग चालतं, तसा हा बार्गेनिंगचा प्रकार असतो. किंमत अधिकाधिक वसूल करण्यासाठी दुकानदार शक्य तितका खाली यायला तयार नसतो आणि ग्राहक स्वस्तात पडावं म्हणून अधिकाधिक वाद घालत बसतात. त्या प्रकारे हे आंदोलन लांबण्याचं कारण ते होतं की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबरोबर हा विषय गुंडाळला गेला पाहिजे, आंदोलन गुंडाळलं गेलं पाहिजे. आणि त्याविषयी लढण्याची इच्छाशक्ती त्यांच्या मागे जे सहानुभूतीदार जमा झालेत त्यांची उरता कामा नये यासाठी एक डावपेचाप्रमाणे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा पत्ता वापरला गेला. राजीनामा घेतला जाणार हे उघड होतं, त्याची चर्चा 2 महिने झालेली आहे. पण तरी ज्या वेळेला हा प्रतिष्ठेचा विषय होऊ शकतो आणि आंदोलन करते त्याला प्रतिष्ठेचा विषय बनवू शकतात हे लक्षात आलं तेव्हा अतिशय चतुराईने अगदी संसद 2 आठवडे चालताना तो विषय गोंधळात ठेवला गेला. कारण बाकीचे जे महत्वाचे विषय आणि विधेयक आणायचे त्या दृष्टीने विरोधी पक्षाला आपली कुठचीही रणनीती ठरवायलाही अवधी मिळू नये आणि आंदोलनातली हवा निघून जावी अशा अनेक अर्थाने धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा प्रतिष्ठेचा विषय बनवला जावा या दृष्टीने अख्खा गेम फिरवला गेला आणि विरोधक आणि आंदोलनकर्ते त्या दिशेने सरकत गेले. तिथेच मोदी सरकारने बाजी मारली होती. असो मित्रांनो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.